नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शार्प स्टोन आपल्या यूट्यूब चॅनलला। पहा, जिल्हा न्यायालयाची जी 2023ला जी भरती आली होती त्या भरतीमध्ये शिपाई, त्याच्यानंतर लिपिक आणि स्टेनो अशा 3 पोस्ट होत्या। तर त्यापैकी पिऊन म्हणजे शिपाई आणि स्टेनोग्राफर यांची एग्जाम पण झाली आणि त्यांची फायनल लिस्ट पण लागली। आता काही जिल्ह्याच्या स्टेनोग्राफरच्या लिस्ट येत आहे ज्या की फायनल आहेत। तर आता फक्त बाकी आहे लिपिकची म्हणजे क्लर्कची। तर आज आपण या व्हिडिओमध्ये जो काही क्लर्कचा सिलेबस असेल, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप सारे डाऊट्स आहे की बॅकस्पेस चालू असणार आहे की नाही, स्पेशल कॅरेक्टर चालू असणार आहे की नाही, त्याच्यानंतर स्वतःचा कीबोर्ड घेऊन जाऊ शकतो की नाही, ड्रेस कोड कसा असेल, हॉल तिकीटची काय प्रोसेस आहे, त्याच्यानंतर पासिंग सिस्टम काय आहे। तर या सर्व प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, हॉल तिकीट जे येणार आहेत तुमचे, तर ते जर ऑनलाईन जर आले तर तुमच्या जो लॉग इन आहे त्याला येतील। जर हॉल तिकीट डिस्ट्रिक्ट कोर्ट जसे की स्टेनोग्राफरचे एक्झाम झाल्या होत्या तर त्यांना जे आहे ते डिस्ट्रिक्ट कोर्टला म्हणजे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट कोर्टला फॉर्म भरला आहे त्या डिस्ट्रिक्ट कोर्टला तुम्हाला हॉल तिकीट घेण्यासाठी तिथं जावं लागेल। ठीक आहे, तर 2 ऑप्शन आहेत। एक, हॉल तिकीट जर ऑनलाईन आले तर तुमच्या लॉग इनला येऊ शकतात, तसंच जर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जर आले तर तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये फॉर्म भरलेला आहे त्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये तुम्हाला हॉल तिकीट घेण्यासाठी जावं लागेल। तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही जो एक ऑनलाईन पूर्ण डॉक्युमेंट्सचा फॉर्म सबमिट केलेला होता तो फॉर्म तुम्हाला तिथे घेऊन जावा लागेल। तिथं तुमचे सिग्नेचर करावे लागेल आणि तुम्हाला एक हॉल तिकीट ते देतील सिग्नेचर वगैरे करून। तुम्ही ज्या पण डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरलेला असेल त्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला हॉल तिकीट घेण्यासाठी जावं लागेल। ओके, म्हणजे कंपल्सरी नाही आहे असं, फक्त त्यांचं नोटिफिकेशन जर आलं की तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये हॉल तिकीट ऑफलाईन घ्यायला जावं लागेल तेव्हा तुम्हाला ते घ्यायला जावं लागेल। ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ड्रेस कोड। आता जे हॉल तिकीट आहे त्याच्याच बॅक साईडला पूर्ण इन्स्ट्रक्शन असतात की तुम्ही एक्झामला जाण्यासाठी कोणते कोणते रूल्स फॉलो केले पाहिजे। जसे की इलेक्ट्रॉनिक्स कोणत्या पण वस्तू ज्या आहेत त्या बंधनकारक असतात एक्झामसाठी न्यायसाठी। तसंच ड्रेस कोड पण त्यामध्ये दिलेला असतो। तर तुम्ही जो ड्रेस कोड आहे तो टी शर्ट असं त्यांनी सांगितलेला होता शॉर्ट हँडच्या एक्झामसाठी। त्या इन्स्ट्रक्शनमध्ये तसं इन्स्ट्रक्शन एक होता ऑप्शन, तर तुम्ही ड्रेस कोड पण एकदम व्यवस्थित घालून जा। त्यानंतर आहे बघा पॅसेज। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की बाबा पॅसेज हा खूप सगळा म्हणजे मराठीचा जर असेल तर तो 300 शब्दाच्या पेक्षा जास्त असतो आणि इंग्लिशचा जो आहे तो 400 शब्दापेक्षा पण कधी कधी जास्त शब्द असतात। तर पहा, असं तर शक्यतो होत नाही आहे। आता काय असतं की प्रत्येक PDJ म्हणजे प्रिन्सिपल जे असतात, डिस्ट्रिक्ट कोर्टचे प्रिन्सिपल जे असतात, हेड मेन, तर त्यांना पूर्ण रूल्स जे आहेत ते त्यांना हायकोर्टने दिलेले आहेत की ते जसं म्हणतील तशी तुमची एक्झाम होऊ शकते। ठीक आहे, तर पॅसेज बघा, पॅसेज हा तुमचा लीगल किंवा जनरल असा दोन्ही पण मिक्स असू शकतो। आता जर मराठीचं जर पाहायचं म्हटलं तर आपण मराठीचा जो आहे तो 300 शब्द असतात। ठीक आहे, तर काही काही डिस्ट्रिक्टमध्ये करेक्ट तुम्हाला 300 शब्द असू शकतात फक्त। ओके, इंग्लिशचं जर आहे तर इंग्लिश फक्त जे आहे 400 शब्द असू शकतात। ठीक आहे, म्हणजे तिथं तुम्हाला इंग्लिशची जी आहे ती 40 वर्ड पर मिनिटची टायपिंग करावं लागणार आहे आणि मराठी जी आहे ती 30 वर्ड पर मिनिटची टायपिंग करावं लागणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पहा सेल्फ कीबोर्ड। आता तुम्ही तुमचा कीबोर्ड तिथे घेऊन जाऊ शकता का? तर काय असतं, मी आत्ता सांगितलं तुम्हाला की प्रत्येक PDJवर डिपेंड ऑन PDJ। जर त्यांनी जर अलाउ केले की तुमचे कीबोर्ड तिथं त्यांनी अलाउ केले की तुम्ही घेऊन जाऊ शकता, तुमच्या कीबोर्डवर तिथे टायपिंग करू शकता, तर तसं एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये होऊ शकतं
आणि असं नाही आहे की एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये जर विद्यार्थ्यांना त्यांचा कीबोर्ड जर अलाउ केला तर सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये अलाउ करतील, असं काही नाही आहे. ओके, तर तुम्ही तुमचा कीबोर्ड तिथं ठीक आहे तुमच्याकडं नाही म्हणून ठेवा. जर त्यांनी जर अलाउ केला तर तुम्ही तुमचा कीबोर्ड तिथे लावून तुम्ही एक्झाम देऊ शकता. पण त्यांचं एक इन्स्ट्रक्शन असतं की तुमचा जर कीबोर्ड जर तिथं जर तुम्ही नेला आणि त्यावर तुम्ही जर एक्झाम देता तर त्यामध्ये कुठलेही टेक्निकल एरर जर आलं तर ते म्हणतात की तुम्ही तुमचं जे आहे ते हँडल करावं लागेल तुमचं स्वतःला. ओके, याची पण काळजी तुम्हाला घ्यावं लागणार आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बघा हा डाऊट असतो की कोणता कीबोर्ड येणार आहे, HP चा येणार आहे, डेलचा येणार आहे. तर पहा, जर कोर्टने जर एक्झाम घेतली तर तिथं 100% जे आहेत ते डेलचे कीबोर्ड असतील, जे फ्लॅट असतात एकदम नॉर्मल. मी तुम्हाला त्याचा फोटो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच, किंवा आपलं टेलिग्रामचं चॅनल जे आहे त्या ग्रुपवर चॅनलवर मी तो कीबोर्डचा फोटो जे आहे तो शेअर करेल. ओके, तर तुम्ही असं स्पेसिफिक नाही आहे की एकाच कीबोर्डवरती प्रॅक्टिस करा म्हणून. कोणता पण कीबोर्ड असू द्या, व्हॉटेवर, त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा. त्याला फक्त बटन असले पाहिजे. तुम्ही कोणत्या पण कीबोर्डवर प्रॅक्टिस करायला पाहिजे. तुमची कोणत्याही कीबोर्डवरती प्रॅक्टिस असायला पाहिजे. असं एकच कीबोर्ड धरून नका बसू. जर TCS वगैरे यांनी जर एक्झाम कंडक्ट केल्या तर तिथं कुठलाही कीबोर्ड असू शकतो, कोणत्या पण शिपला कोणता पण कीबोर्ड असू शकतो. ओके, त्यानंतर आहे पहा मार्क्स मिस्टेक. तर काय आहे की क्लर्कच्या एक्झामसाठी आपल्याला 5 मिस्टेक, त्यासाठी 1 मार्क्स कट होतो आपला. ओके, जेव्हा तुमच्या 5 मिस्टेक होतील तेव्हा 1 मार्क्स कट होतो. पेपर जो असतो तो असतो 20 मार्कचा. ओके, हा असतो 20 मार्कचा पेपर असतो तुमचा. ठीक आहे, तर त्यामध्ये जर तुमच्या 5 जर मिस्टेक झाल्या तर तिथे 1 मार्क्स तुमचा कट होऊ शकतो. ओके, तर तुमच्या जे आहे ते 65 म्हणजे 65 चुकापर्यंत तुम्हाला पासिंगची शक्यता आहे. जर तुमचे 66 होत असेल तर मग तुम्ही फेल होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. आणि ह्या ज्या मिस्टेक ज्या आहे त्या कमी पण करू शकतात, ते 3 पण ठेवू शकतात. म्हणजे 3 मिस्टेकला 1 मार्क्स कट अशा पण ठेवू शकतात. पण सध्या तरी जी मागची भरती झाली आहे त्यावरती 5 मिस्टेकला 1 मार्क्स कमी होता, तेच मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आहे पहा बॅकस्पेस. ठीक आहे, आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा, खूप सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की बॅकस्पेस चालू असेल की नसेल. तर बॅकस्पेस शक्यतो चालूच असणार आहे, त्याचं घाबरून जाण्याचं तुम्हाला काही कारण नाही आहे. ठीक आहे, खूप सगळ्या विद्यार्थ्यांचे पॅसेज होत नसतात. म्हणजे टायपिंगला तिथं गेल्याच्या नंतर खूप सगळं प्रेशर असतं, बर्डन असतं. तर त्यामुळे तुम्हाला म्हणजे काही डिस्ट्रिक्टमध्ये बॅकस्पेस चालू असतो, सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये नाही. मी सांगितलं तुम्हाला, डिपेंड ऑन PDG. जे प्रिन्सिपल असतात, जे हेड असतात, त्यांच्यावर डिपेंड असतं. त्यांनी ठरवलं की आपल्याकडे बॅकस्पेस चालू ठेवायचा तर ते चालू ठेवू शकतात. त्यांनी ठरवलं आपल्याकडे बॅकस्पेस बंद असू शकतो तर बंदही असू शकतो. मग तुम्ही काय करायचं आहे की सध्या तरी बॅकस्पेसचा ऑप्शन यूज नाही करायचा. मी तुम्हाला पाठीमागं बोललो होतो, जर बॅकस्पेस जर बंद असेल तर त्यासाठी एक कीज आहे. तर ती कीज कोणती आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे जो कीबोर्ड असतो बघा, ठीक आहे, त्याला एक बॅकस्पेसचं बटन असतं इथं. ठीक आहे, हे बॅकस्पेसचं बटन असतं. ओके, त्याच्यानंतर इथं ॲरो असतात बघा. आणि इथं डिलीटचं बटन असतं. ठीक आहे, तर काय करायचं तुम्ही, जेव्हा तुम्हाला समजा की एखादा इथं तुम्ही वर्ड्स टाईप करताय आणि तो इथं मिस्टेक होते तुमची. ठीक आहे, तर काय करायचं, हा जो ॲरो आहे त्या ॲरोने काय करायचं, जर समजा तुम्ही इथपर्यंत गेलेला आहे, हा जो कर्सर आहे तो कर्सर इथपर्यंत आलेला आहे, तर काय करायचं, हा जो ॲरो आहे तो ॲरो प्रेस करायचा, तुम्ही इथपर्यंत यायचं, इथपर्यंत यायचं. ठीक आहे, आणि हे डिलीटचं ऑप्शन जे आहे ते ह्याला क्लिक करायचं. हे जे आहे ते पूर्ण डिलीट होईल. दुसरा एक ऑप्शन आहे, इथं बघा शिफ्ट ऑप्शन असतं.
ठीक आहे, शिफ्टचं बटन असतं. तर काय करायचं तुम्ही माहिती आहे का, हे शिफ्ट प्रेस करून ठेवायचं आणि हा जो ॲरो आहे तो ॲरो बॅक घ्यायचा. म्हणजे तुमचं कर्सर जर इथं असेल तर काय करायचं, शिफ्ट प्रेस करून ठेवायचं. आता तुम्ही इथे शब्द टाईप करताय, इथं तुमचं मिस्टेक झालेलं आहे आणि तुमचा कर्सर जो आहे तो इथं आहे. तर मग काय करायचं, हा जो शिफ्ट आहे तो शिफ्ट ठीक आहे, हा जो कर्सर इथं आहे तर काय करायचं, शिफ्ट प्रेस करून ठेवायचा आणि हा जो ॲरो आहे तो ॲरो इथपर्यंत पूर्ण सिलेक्ट करल. ठीक आहे, जे टाईप केलं आहे वर्ड्स तुम्ही ते पूर्ण सिलेक्ट करल आणि तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावरती जो करेक्ट वर्ड्स असेल तो वर्ड तुम्ही इथं टाईप करू शकता. जे तुम्ही अगोदर चुकीचं जे टाईप केलेलं आहे ते पूर्ण कट होऊन जाईल, त्याला बॅकस्पेसची गरजच नाही लागणार. ठीक आहे, तुम्ही हे अप्लाय करू शकता. त्यानंतर आहे स्पेशल कॅरेक्टर. आता स्पेशल कॅरेक्टर म्हणजे जे की आपण यूज करतो बघा, अल्ट दाबून एखादा स्पेसिफिक नंबर टाईप करतो, कोड ज्याला म्हणतो आपण. तर ते कोड बघा, आता हे जे क्र आहे ठीक आहे, ह्याच्यासाठी वेगळा कोड आहे, त्याच्यासाठी त्याच्यानंतर आहे बघा हे द असतं बघा. ठीक आहे, हे बद्दलचं द, ह्याच्यासाठी वेगळाच कोड आहे. त्याच्यानंतर जे अर्ध र आहे त्याच्यासाठी पण वेगळाच जो कोड आहे. तर पहा, डिस्ट्रिक्ट कोडमध्ये हे जे स्पेशल कॅरेक्टर जे असतात ते पूर्णपणे बंद असतात. म्हणजे ह्या साईडचे जे बटन असतात, जे नंबर्स असतात, ठीक आहे, 1 2 3 वॉटेवर आहे सगळे, ठीक आहे. तर ते जे बटन आहे ते जे बटन आहे ते पूर्णपणे तिथं बंद असतात. म्हणजे जेव्हा आपण अल्ट प्रेस करून आपण एखादा नंबर टाईप करू, एक्झाम्पल 216, ठीक आहे, तर तिथं ते यूज नाही करणार, म्हणजे काम नाही करणार तिथं. ते जो तुम्हाला एक शब्द येत होता तो शब्द तिथं येणार नाही. तर मग तिथं आता तुम्ही जशी प्रॅक्टिस करताय कुठे पण इन्स्टिट्यूटवर कुठे पण, की जे तुम्ही अल्ट दाबून एखादा स्पेसिफिक नंबर टाईप करताय तर तिथं तो नंबर अप्लाय होणार नाही आहे. ठीक आहे, तो नंबर तिथे चालणार नाही. ओके, तर त्यासाठी काय असतं बघा, जर तुम्हाला तो जर नंबर म्हणजे तो जर अक्षर घ्यायचा असेल, समजा क्र जर येत असेल तिथं एखाद्या शब्दामध्ये क्रमांक वगैरे तुमचा पॅसेजमध्ये क्रमांक शब्द आला, तर त्याला तुम्ही काय करायचं की तिथं काय असतं बघा, इथं होम वगैरे असतं बघा, जसं तुम्ही सध्या टाईप करता होम, त्याच्यानंतर असतं इन्सर्ट असतं, ठीक आहे, असे पूर्ण ऑप्शन असतात. इथं सेंटर असतं, इथं राईट असतं, इथं लेफ्ट असतं. तर इथं जे आहे ते एक अशा आकाराचं एक चिन्ह असतं बघा, ठीक आहे, सिम्बॉलचं चिन्ह असते. ठीक आहे, कशाचं, सिम्बॉलचं. जसे घोड्याची जी नाल असते ना, पायाला मारते ती, तशा आकाराचं एक चिन्ह असतं पहा. तर त्याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला हे पूर्ण तिथं जे अक्षर आहेत ते अक्षर पूर्ण तुम्हाला तिथं इन्सर्ट होऊन जातील. ठीक आहे, तर ह्याची प्रॅक्टिस तुम्ही ठेवा चालू पॅसेजमध्ये. डायरेक्ट नंबर जे आहे अल्ट दाबून, तर त्याची प्रॅक्टिस थोड्या वेळ तुम्ही नाही केली तरी पण चालेल. ठीक आहे, त्याचे 1-2 पॅसेज तसे पण प्रॅक्टिस करत जा. आणि जे चालू पॅसेजमध्ये इन्सर्टमध्ये जाऊन, आता सध्या तुम्ही जर वर्डमध्ये टाईप करत असेल 2010 12 20 7 वॉटेवर कोणतंही असेल, तर त्यामध्ये पहा इन्सर्ट हे ऑप्शन आहे पहा. ते इन्सर्टमध्ये गेल्याच्या नंतर एकदम कोपऱ्यात इथं सिम्बॉलचं ऑप्शन आहे, एकदम कोपऱ्यामध्ये. तर त्या सिम्बॉलला क्लिक केलं तर तुम्हाला ते सध्या तुम्ही प्रॅक्टिस करत असलेल्या वर्डमध्ये पण तुम्हाला ते दिसून जाईल. पण तिथं वेगळं असतं, तिथं तुम्हाला ते जे सिम्बॉलचं बटन आहे ते इथं दिसेल. ठीक आहे, आणि आपल्याला की तिथं वेळ पण खूप म्हणजे लवकर जातो पॅसेज टाईप करत असताना. तर तुम्हाला मिनिमम 2 किंवा 3 असे शब्द येऊ शकतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. बिलकुल येत नाही तिथे जास्त घाबरून जाण्याचं काही कारण नाही. ओके, त्याच्यानंतर आहे पासिंग सिस्टीम. ओके, पासिंग सिस्टीम जे मी सांगितलं तुम्हाला
65पर्यंत मिस्टेक तुम्हाला अलाउड राहतील. त्याच्यावरती जर एखादी झाली तर तुम्ही नापास होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पहा बर्डन हँडल. आता तुम्ही सध्या प्रॅक्टिस करताय. आता खूप सगळे मुलं अशा आहेत की ज्यांचं MPSC क्लर्कचा पेपर होता, मुलं काही पास पण झाले त्यामध्ये. सेम तसंच इथं पण तशीच प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. ठीक आहे. तुम्ही गेल्याच्या नंतर तिथं खूप सगळ्या लोकांना बडबड करत बसू नका. तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन ठेवा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 10 मिनटं पुरेल असं एवढं. ठीक आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशनने काय होतं, जो पॅसेज असेल आपल्यासमोर तो पॅसेजला आपण लाईन मिस्टेक होणं ह्या अशा चुका होत नाही आहे. ठीक आहे. तिथे गेल्याच्या नंतर एकदम शांतप्रमाणे बसायचं. त्याच्यानंतर थोडा मोठा श्वास घ्यायचा, हात वगैरे थोडे प्रेस करायचे, फिंगर वगैरे. ओके. आणि मेन गोष्ट म्हणजे जी लाईन झाली आहे आपली टाईप करत असताना, त्या लाईनच्या सगळ्यात शेवटी जो शब्द असेल तो शब्दावरती जास्त फोकस करायचा, की म्हणजे लास्टला आपण कोणता शब्द टाईप केला होता तो झाल्याच नंतर लगेच त्याच्या बॅकला यायचं. सुरुवातीचा शब्द तुम्हाला 1 नंबरची लाईन जी आहे टाईप केलेली, तो सुरुवातीचा शब्द आणि सगळ्यात लास्टचा शब्द प्रत्येक लाईनचे लक्षात ठेवायचे, म्हणजे जास्त प्रमाणात. त्यामध्ये काय होतं की लाईन जे मिसिंग आहे ते होण्याचे खूप कमी चान्सेस असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा आणखी बस तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ठेवा. जास्त बडबड वगैरे तिथं गेल्याच्या नंतर मुलांसोबत करणं शक्यतो टाळा. कुठून आला, काय आला. त्याच्यानंतर जे तिथले कर्मचारी असतील किंवा साहेब लोक असतील डिस्ट्रिक्ट कोर्टमधले, ते तुमच्या पाठीमागून जे आहे ते ये-जा करत असणार किंवा तुमच्या पाठीमागं पण थांबू शकतात. त्यांना काही डाऊट्स आला किंवा त्यांना वाटलं हा कसा टायपिंग करतोय, त्यांना बघावं वाटलं तर तुमच्या पाठीमागं कोणी पण थांबू शकतं किंवा ये-जा पण करू शकतं. तर तुम्ही त्याची पण सवय ठेवा. म्हणजे तसं होऊ शकतं. खूप सगळे विद्यार्थी त्यांच्या जवळ गेल्याच्या नंतर दुसरं कोणी एकदम घाबरून जातात. तर ती पण सवय तुम्ही ठेवा. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही पॅसेज स्टार्ट करता तेव्हा काय करायचं, एकदम फास्ट टायपिंग नाही करायची. एकदम म्हणजे तुमचं जे तुम्ही प्रेशरमध्ये असाल तर काय करायचं, सुरुवातीची 1 लाईन किंवा 2 लाईन एकदम नॉर्मल टाईप करा. म्हणजे तुमचे जे फिंगर्स आहे, बोट आहे, त्या बटनवरती एकदम सेट होईपर्यंत एकदम नॉर्मल मारा. तुमच्या 2 लाईन झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली तुमचं प्रेशर जे आहे ते तुमच्या डोक्यातून गायब होऊन जाईल आणि तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या पॅसेजमध्ये लागेल. त्या 2 लाईन झाल्याच्या नंतर मग तुम्ही स्पीड घेऊ शकता. तो पॅसेज तुमचा मग खूप लवकर कव्हर होईल. काही विद्यार्थी काय करतात की खूप म्हणजे सुरुवातीलाच एकदम घाबरल्यासारखं एकदम फास्ट टाईप करतात. सुरुवातीचे शब्द चुकून जातात. मग ते बॅकस्पेस घेण्यासाठी बॅकस्पेस चालू नसतो. मग मी जे सांगितलं ते ट्राय करतात. ठीक आहे. त्यामध्ये पूर्ण जम्बलिंग होऊन जाते, पूर्ण घाबरून जातात. त्यामुळे काय करायचं की सुरुवातीच्या ज्या 2 लाईन आहे त्या 2 लाईन एकदम इझी टाईप करू शकता तुम्ही. एकदम इझी टाईप करा. तुमचा पॅसेज जो आहे तो आरामात होऊन जाईल. ठीक आहे. तुम्ही जो पॅसेजची जी सराव आहे ती पहा, थोर विचारवंत जे आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. ते पॅसेज तुम्ही काढा. लिगलचे जे असतील ते पण पॅसेज तुम्ही काढा. त्याच्यानंतर जे आता ऑलिम्पिक झालं, कोरोना झालं, त्यामध्ये पर्यावरण, ठीक आहे, असे युनिक जे पॅसेज आहे ते तुम्ही त्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे इंटरव्ह्यू. आता पहिले तुमच्या मराठीचा पेपर होणार आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये पास झाल्याच्या नंतर इंग्लिशचा पेपर होणार आहे टायपिंगचा. ठीक आहे. मग दोन्हीमध्ये जे पास होतील मुलं तर त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल. तर आम्ही एक इंटरव्ह्यू तुम्हाला मॉक टेस्ट म्हणून या चॅनलवरती एक व्हिडिओ येणार आहे. तयारी चालू आहे आता. आणि जे काही डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी मुलं मुली असतील त्यांच्यासाठी एकदम फ्री इंटरव्ह्यू आम्ही ठेवलेला आहे. एकदम फ्री. तर त्याचा वेळ आणि जागा, स्थळ कुठे असेल ते मी तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपवरती सांगेल. टेलिग्रामची ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे. तुम्ही त्याला फॉलो करा, टेलिग्रामच्या चॅनलला, ग्रुपला. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. ओके.
ऑल द बेस्ट.